शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपल्याकडं सोयाबीन क्षेत्र जर बघितलं तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी वाढलेलं आहे. बऱ्याच भागामध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याकडं पाऊस झाला चांगल्या पद्धतीने, म्हणजे 5-7 दिवस. काही शेतकरी बंधूचे म्हणजे जूनमध्ये जिथं काही ठिकाणी पाऊस झाला अशाची पेरणी झाली आणि तो 5-7 दिवस पाऊस झाल्यामुळं, कंटिन्यू पाऊस जो होता त्याच्यामुळे बऱ्याच भागामध्ये सोयाबीन पिकामधली म्हणजे पेरणी होऊन 10-15 दिवस झालेले, किंवा काहींची पेरणी झालेली, किंवा काहींचं उगवून आलेलं, अशा ह्याच्यातच पाऊस कंटिन्यू झाल्यामुळं सोयाबीनच्या पिकामध्ये मर रोग हा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आणि मग त्याच्यासाठी बऱ्याच शेतकरी बंधूंचा फोन सुद्धा आले, किंवा सर ह्याच्यावर आम्हाला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. तत्पूर्वी शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोच करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. तर आपण सोयाबीन रोपांमधली मर ह्याच्यावर आपण आज पाहणार आहोत. तर सोयाबीन मरमध्ये महत्त्वाचा जर विचार केला तर सोयाबीनमध्ये ज्या भागामध्ये पाणी साठलेले, ज्या ठिकाणी काळी जमीन आहे, किंवा पेरल्याबरोबर कंटिन्यू पाऊस सुरू झाला अशा ठिकाणी बियामध्ये सड झालेली दिसून येते, किंवा बिया उगल्याच नाहीत, किंवा काही उगल्या तर त्या उगल्याच्या नंतर ठराविक ह्याच्यामध्ये त्या लगेच तिथं कोमजून चाललेले आहे. तर अशा शेतकरी बंधूंनी एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय करणं गरजेचं आहे की त्या शेतामध्ये जर अगोदर पाणी साठलेलं असलं, किंवा काळी जमीन असली कसदार, किंवा अजून बी वापसा नसला, तर अशामध्ये आपल्याला थोडंसं काही काळजी घेणं गरजेचं आहे की पाणी साठता कामा नये. अशा ठिकाणी पाण्याचा निचारा चांगला होणं गरजेचं आहे. चांगल्या निचारा होणाऱ्या जमिनीतच सोयाबीन पीक चांगल्या पद्धतीने येतं, किंवा एक 4-5 चांगलं उगून आल्याच्या नंतर जर पाणी साठलं तरी सोयाबीन चांगल्या पद्धतीने आपल्याला आलेलं दिसून येतं. तर ह्याच्यासाठी प्रथमतः आपल्याला एक फवारणी करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण जैविकमधली एक करू शकतो. जैविकमध्ये आपण आळवणी करणं गरजेचं आहे. तर जैविकमधल्या आळवणीमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास ह्या ज्या जैविक बुरशी आहेत ह्याची आळवणी आपल्याला 2 लिटर प्रति एकरी आपल्याला सोयाबीनच्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे. आणि जर आपण हे रासायनिकमध्ये करणार असाल तर 22 जे आहे, 22 आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी आपल्याला हे फवारणी प्लस आळवणी अशा पद्धतीने फवारणी प्लस आळवणी आपल्याला त्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे. सोयाबीनमध्ये जर आपण कार्बनडायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याची फवारणी प्लस आळवणी जर केली तर आपल्याला आपल्या शेतामध्ये येणारा जो फ्युजेरियम विल्ट असो, किंवा क्लेरोशियम रूट रॉट असो, किंवा मुळांची सड असो, किंवा खोडकूज असो, हे जे रोग आहेत ह्या रोगांचं आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येतं. त्याचबरोबर आपण कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब ही संयुक्त बुरशीनाशक आहे, ह्याची सुद्धा आपण फवारणी करू शकतात, किंवा आळवणीमध्ये सुद्धा वापरू शकतात. म्हणजे फवारणी अशी करायची की तुमच्या त्या खोडावून औषध हे मुळापर्यंत खाली गेलं पाहिजे, आणि मग त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या पिकामधलं खोडकूज, मूळकूज, त्याचबरोबर मर हे आपल्याला सोयाबीनमधले चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन किंवा नियंत्रण त्यांचं चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी जर सोयाबीनच्या रोपामधली जी मर आहे, किंवा मूळकूज किंवा खोडकूज आहे, हे जर आपण ह्या काही बुरशीनाशकाचा वापर करून आपण जर वापरलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्याचे व्यवस्थापन करता येईल. त्याचबरोबर जैविकमधलं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ट्रायकोडर्मा, सुडोमोनास जे आहे हे 2 लिटर प्रति एकरीचा जर वापर केला तर चांगल्या पद्धतीने आपल्या ह्याचं व्यवस्थापन करता येईल. याच्यामुळे आपल्याला आपल्या सोयाबीनचं जे मर होणार आहे, किंवा खोडकूज, मूळकूज होणार आहे, याचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल, आणि चांगल्या पद्धतीने सोयाबीनचं आपल्याला उत्पादन घेता येईल. शेतकरी बंधूंना माझी दुसरी एक विनंती आहे की आपण हे सोयाबीनची सुद्धा अशी सिरीज करत आहोत. ह्याच्यामध्ये कीड रोग असो किंवा बाकीचं काय जे आहे हे आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून सोयाबीनमधलं अपडेट असलेली जी म्हणजे ॲडवायझरी आहे ही शेतकऱ्यापर्यंत आपण देणार आहोत. तर सर्व शेतकरी बंधूंनी ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.